नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या भावाच्या लाडक्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शिवकृपा ग्राफिक्स। तर मित्रांनो, कसे आहात? बरे असाल? घरी राहा, सुरक्षित राहा। मित्रांनो, तुम्हाला आपलाचा थंबनेल बघून किंवा स्क्रीनवरती हा गणपतीचा फोटो बघून किंवा हा व्हिडिओ बघून कळलंच असेल की हा ट्युटोरियल कशावरती आहे। तर मित्रांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन यावरती आपलं किंवा लग्नपत्रिका यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, घरच्या घरी आणि काइनमास्टरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे आपण एडिटिंग करायची आज किंवा कशाप्रकारे लग्नपत्रिका बनवायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल आणि साध्या भाषेमध्ये किंवा आपल्या मातृभाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला आजचा व्हिडिओचा डेमो दाखवणार आहे। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन देखील प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी लगेच तुम्हाला डेमो दाखवणार आहे, तर लक्ष देऊन बघा। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी हा डेमो व्हिडिओ बघितलाच असेल, एकदम कडक आणि झकास झालेला आहे। आपण यामध्ये टेक्स्ट ॲनिमेशन बनवलेले आहेत। जर तुम्हाला टेक्स्ट ॲनिमेशन बनवता येत नसेल तर मी एक ट्युटोरियल देखील टाकलेलं आहे पॉवर डायरेक्टर ॲप्लिकेशनचं, तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट बघू शकतात। आणि ओव्हरऑल इफेक्ट आणि बॅकग्राऊंड जर बघितला तर एकदम झकास झालेला आहे। त्यामध्ये आपण वेगवेगळे बोकन इफेक्ट देखील टाकले, एकदम अट्रॅक्शन वाढलेलं आहे त्या इफेक्टमुळं। तर असे सर्व इफेक्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायची आहे। मित्रांनो, ही ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल किंवा प्ले स्टोअरवरती देखील आहे। जर प्रो APK ॲप लागत असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। जर एडिटिंग करताना कुठलीही अडचण आली तर मला डिस्क्रिप्शनमध्ये ते इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे तुम्ही मला फॉलो करून विचारू शकतात। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला 16:9चा रेशो घ्यायचा आहे। 16:9चा रेशो घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे। जो बॅकग्राऊंड आपल्याला आज यूज करायचा आहे तो बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट करून टाकूया। तर मी बॅकग्राऊंड देखील घेतलेला आहे। आता स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक अशा PNG किंवा एक एक असे मटेरियल आपल्याला यूज करायचे आहेत। यामध्ये सस्नेह निमंत्रण एकदम झाल्यानंतर आपल्याला लगेच आजचं इफेक्ट किंवा आजचं एडिटिंगला सुरुवात करायची आहे। लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि सर्वात आधी आपल्याला कलर्सचा फोटो घ्यायचा आहे। कलर्सची एक PNG घ्यायची। ही PNG आपल्याला अशा प्रकारे इथे सेट करायची, थोडीशी वरती घ्यायची, एकदम सेंटरला सेट करायची। सेट झालं की आपल्याला लगेच इन ॲनिमेशन आपल्याला स्लाईड अप करायचं आहे आणि 1.5 सेकंदाचं असं स्लाईड अप करायचं आहे। तसेच आउट ॲनिमेशन फेड करून टाकायचं आहे। आता थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि पुढे घेतल्यानंतर आपल्या लेअरमध्ये जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि कुणाचं लग्न आहे, हे 2 परिवार कुठले आहेत तर कोणते आहेत आपण इथे लगेच ॲड करून टाकायचे आहेत ते। तर मी अशा प्रकारे इथे सेट करतो, बघू शकतात। एकदम अट्रॅक्शन वाढवणार आहे मित्रांनो आजच्या बॅनरचं। आपल्याला इन ॲनिमेशन आपल्याला स्लाईड लेफ्ट करायचं आहे। साईड लेफ्ट हे एकदम 1.5 सेकंदाच्या आसपास असणार आहे। तर ते केल्यानंतर आपण ही PNG ज्या मोडला घेतली, ज्या सेकंदाला घेतली, तिथेच आपली दुसरी PNG ॲड करायची। म्हणजेच दुसरं कुटुंब कुठलं आहे हे आपल्याला लगेच या PNGद्वारे सांगायचं आहे। तर ती PNG घेतल्यानंतर इथे सेट करायची आणि हिला स्लाईड राईट करायचं आहे आणि 1.5 सेकंदाच्या आसपास आपल्याला हे करून ठेवायचं आहे। तर इतकं झाल्यानंतर आपले जे काही कलश आहे खाली दोन्ही साईडनं, जेव्हा ते फेड होतील त्याच वेळेस आपल्याला हे सर्व 3 PNG फेड करून टाकायचे आहेत।
कट करायचे आहेत. तिन्ही PNG आपल्याला कट करायचे आहे आणि सगळ्यांचं आउट ॲनिमेशन हे फेड करून ठेवायचं आहे. तर तिन्ही PNGचं आउट ॲनिमेशन फेड करायचं आहे. बघू शकतात कशा प्रकारे झालं. तर इतकं झाल्यानंतर आपल्याला एकदम इथे यायचं आहे आणि बोकन इफेक्ट एक टाकायचा आहे. तुम्हाला जर कळत नसेल बोकन इफेक्ट कुठला आहे तर लक्ष देऊन बघा मित्रांनो. ब्लेंडिंगवरती आपल्याला स्क्रीनवरती करून ठेवायचं आहे. थोडंसं मागे यायचं आहे आणि तो बोकन इफेक्ट डायरेक्ट इथे अशा प्रकारे सेट करायचं आहे. सेट झाल्यानंतर जेव्हा सगळं फेड होईल लगेच आपल्याला दुसरी PNG ॲड करायची आहे. म्हणजेच ज्याचं कुणाचं लग्न आहे तो वर कुठला आहे त्याचं PNG आपल्याला ॲड करायची आहे. एकदम सरळ करून घ्यायची कारण की ही PNG थोडीशी तिरपी आहे त्यामुळे आपल्याला सरळ करून घ्यायची. इन ॲनिमेशन स्केल डाऊन करायचं आहे. स्केल डाऊन हे 1.5 सेकंदाच्या आसपास राहून द्या मित्रांनो कारण की अट्रॅक्शन त्यामुळे आणखी येईल आपल्या व्हिडिओला. तर अशा प्रकारे थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे नाव टाकायचं आहे. आता हे नाव आपल्याला इथे सेट करायचं आहे. ब्लेंडिंग ऑन स्क्रीन करायचं. मित्रांनो हे सर्व मी पॉवर डायरेक्टर ॲप्लिकेशनमध्ये बनवलेलं आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल कशा प्रकारे बनवायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मी त्यावरती ट्युटोरियल देखील दिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर अशा प्रकारे ते सेट करायचे. सेट झालं की आपल्याला इथे आता बोकन इफेक्ट टाकायचा आहे. मीडियामध्ये जायचं आहे. परत एक तोच इफेक्ट घ्यायचा आहे. इफेक्ट घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑन स्क्रीन करायचं आहे. ब्लेंडिंग ऑन स्क्रीन करायचं. ब्लेंड ऑन स्क्रीन केल्यानंतर जिथे काय बोकन इफेक्ट आपल्याला दिसतोय तो इथे अशा प्रकारे टाकायचा आहे. इथे अशा प्रकारे सेट करायचं आहे. सेट झाला की आता ज्या प्रकारे संपूर्ण नाव हे संपल तिथे आपल्याला लगेच दुसरी PNG ॲड करायची आहे. इथे आपल्याला एक PNG ॲड करायची आहे. तुम्ही बघू शकता कुठली PNG ॲड करतोय. ही PNG आपल्याला घ्यायची आहे. ही PNG घेतल्यानंतर साईज छोटी करून आपली इथे ॲड करायची. इन ॲनिमेशन फेड करायचं आहे तसेच आउट ॲनिमेशन देखील फेड करायचे. आणि या PNG सोबत आपल्याला सर्व काय क्रॉप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे सेट झाल्यानंतर थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला मुलगी म्हणजेच आजची वर कोण आहे की वधू कोण आहे आज हे आपल्याला इथे ॲड करून ठेवायचं आहे. ही PNG बघू शकतात कशा प्रकारे क्रॉप केलेली आहे. ऑटोडेस्कवरती मी ही PNG बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इथे सेट करायची. सेट झालं की लगेच आपल्याला इन ॲनिमेशन स्केल डाऊनच करायचं आहे. स्केल डाऊन एकदम झकास दिसणार आहे. 1.5 सेकंदाचं करायचं. 1.5 सेकंद झालेला नंतर आपल्याला आउट ॲनिमेशन फेड करून ठेवायचं. थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि आपल्याला परत इथे एक टेक्स्टचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आपल्याला इथे एक टेक्स्टचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तो लगेच आपण इथे ॲड करून ठेवूया. तर मित्रांनो हा इफेक्ट घेतल्यानंतर आपल्याला ब्लेंड ऑन स्क्रीन करायचं आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन केल्यानंतर कशा प्रकारे इथे सेट करायचं बघू शकतात. एकदम शेवटला गेल्यानंतर ती PNG आपल्याला क्रॉप करून ठेवायची आहे आणि इथे अशा प्रकारे सेट करायचे. सेट झालं की आपल्याला एकदम मधोमध जोपर्यंत येईल टेक्स्ट ॲनिमेशन होईल तिथपर्यंत आपल्याला एक बोकन इफेक्ट टाकायचा आहे. हा इफेक्ट परत आपल्याला इथे टाकायचा आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन करून ब्लेंड ऑन स्क्रीन करायचं आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट इथे टाकायचा आहे. इथे पेस्ट करायचा आहे हा इफेक्ट आणि जसं काय ॲनिमेशन नावाचं ॲनिमेशन होईल तशा प्रकारे आपल्याला एक दुसरी PNG ॲड करायची आहे. कुठली PNG तुम्हाला मी या अगोदर देखील सांगितलं. ही PNG आपल्याला इथे ॲड करून ठेवायची आहे. अशा प्रकारे इथे ॲड करायची. ॲड झालं की इन ॲनिमेशन फेड करायचं आहे तसेच आउट ॲनिमेशन देखील आपल्याला फेड करायचं आहे. फेड झाल्यानंतर ही PNG आपल्याला इथपर्यंत क्रॉप करून घ्यायची आहे. इथपर्यंत क्रॉप करून घेतल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट बोकन इफेक्ट थोडंसं मागे घ्यायचा आहे. मागे घेतल्यानंतर आता पुढची PNG आपल्याला ॲड करायची. त्यामुळे आपण थोडीशी जागा सोडायची मध्ये आणि लगेच ॲड करायची. यांचा शुभविवाह ही PNG आपल्याला इथे ॲड करायची आहे. ही PNG अशा प्रकारे ॲड करायची. ॲड झालं की लगेच आपल्याला इन ॲनिमेशन स्केल डाऊन करायचं आहे. थोडंसं 1.5 सेकंदाच्या मध्ये राहून द्यायचं आहे. तसं थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि लगेच दुसरी PNG आपल्याला इथे ॲड करायची आहे.
ही PNG घ्यायची किंवा हे ॲनिमेशन टेक्स्ट घ्यायचं, ब्लेंडिंग ऑन स्क्रीन करायचं. ब्लेंड ऑन स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे. एकदम शेवटला झाल्यानंतर आपल्याला तिथे ती PNG क्रॉप करून ठेवायची. तर अशा प्रकारे इथे सेट करायचं आहे. इथे सेट झालं की आपल्याला इथे देखील एक बोकनचा इफेक्ट टाकायचा आहे. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि हा बोकन इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन करायचं आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन झाल्यानंतर थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि जो इफेक्ट इथे आपल्याला अशा प्रकारे टाकायचा आहे. हा इफेक्ट टाकल्यानंतर आपल्याला परत दुसरी PNG घ्यायची आहे. कुठली PNG घ्यायची आहे तुम्हाला तर कळलंच असेल आता. ही PNG घ्यायची, साईज छोटी करायची आणि ते ॲड करून ठेवायची. ॲड झाल्यानंतर आपल्याला इन ॲनिमेशन फेड करायचं, तसेच आउट ॲनिमेशन देखील फेड करायचं आणि ही PNG इथे क्रॉप करून घ्यायची. ती PNG क्रॉप झाल्यानंतर थोडीशी जागा सोडायची मध्ये आणि दुसरी PNG आपल्याला आता लगेच ॲड करायची आहे. ती PNG झाल्यानंतर आता आपल्याला विवाहस्थळ ही PNG किंवा हे टेक्स्ट ॲनिमेशन आपल्याला ॲड करायचं आहे ब्लेंड ऑन स्क्रीन करून. ब्लेंड ऑन स्क्रीन केलं की आता आपल्याला इथे अशा प्रकारे ॲड करायचं. अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर आपल्याला दुसरी PNG ॲड करायची इथे. ही PNG आपल्याला इथे ॲड करायची आहे. ही PNGला आपण इन ॲनिमेशन फेड आणि आउट ॲनिमेशन फेड करायचं. इन ॲनिमेशन आपल्याला स्लाईड अप करायचं आहे. थोडंसं पुढं घ्यायचं. स्लाईड अप केल्यानंतर जसं काय आपला इफेक्ट दिसतोय तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे इथे स्लाईड अप करायचं आहे. स्लाईड अप झाल्यानंतर ही टेक्स्ट जिथे ॲनिमेशन होते तिथपर्यंत जायचं आहे आणि दुसरी PNG ॲड करायची आहे. ही PNG आपल्याला तिथे ॲड करायची. इन ॲनिमेशन फेड आणि आउट ॲनिमेशन फेड करून टाकायचं आहे आपल्याला लगेच. इतकं झाल्यानंतर आता ही PNG इथे क्रॉप करून घ्यायची. अशा प्रकारे क्रॉप करायचे. तर मध्ये थोडीशी जागा सोडायची. जागा सोडल्यानंतर आपल्याला निमंत्रण टाकायचं आहे आता लगेच. तर इथे आपल्याला बोकन इफेक्ट टाकायचं राहिलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं मागे यायचं आहे आणि हा इफेक्ट देखील आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे. तर इथे बोकन इफेक्ट तुम्ही टाकून देऊ शकतात आणि यापुढे आपल्याला थोडीशी जागा सोडायची थोडीशी आणि दुसरा इफेक्ट म्हणजेच निमंत्रण आपल्याला इथे सेट करायचं आहे. हे निमंत्रण आपल्याला इथे टाकायचं आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन करायचं आहे आणि ते अशा प्रकारे सेट करायचं आहे. बघू शकतात कशा प्रकारे सेट करतो. अशा प्रकारे सेट झालं की आपण याखाली दुसरं ॲनिमेशन पूर्ण होईल तिथे लगेच आपल्याला दुसरी PNG ॲड करून ठेवायची आहे. ही PNG ॲड करायची आणि याखाली देखील अजून एक PNG ॲड करायची. इथे इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन आपल्याला फेड करून ठेवायचं आहे आणि ही PNG तिथे संपल तिथे आपल्याला लगेच ही PNG ट्रिम करायची. ट्रिम झाल्यानंतर आपल्याला आता इथे देखील एक बोकन इफेक्ट ॲड करायचा आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट एकदम खतरनाक आहे मित्रांनो. याने तुमच्या व्हिडिओला खूप अट्रॅक्शन येतं. त्यामुळे मी सर्व PNGला किंवा ज्या टेक्स्ट ॲनिमेशन आहे त्याला आपण ही PNG वापरलेली आहे. तर अशा प्रकारे ते सेट करायचं आहे. सेट झालं की लगेच आपल्याला एकदम सुरुवातीला जायचं आहे आणि दुसरी PNG घ्यायची आहे. ही निमंत्रकची PNG आहे मित्रांनो. इन ॲनिमेशन आपल्याला स्लाईड राईट किंवा लेफ्ट करायचं आहे. स्लाईड लेफ्ट करायचं आहे आणि 1.5 सेकंदाच्या आसपास ठेवायचं. तर मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे आपण एडिटिंग केलेली आहे सर्व. तर टेक्स्ट ॲनिमेशन जिथे संपूर्ण आपल्याला तिथे PNG क्रॉप करून ठेवायची. तर मित्रांनो आपण सुरुवातीपासून आपला व्हिडिओ बघू कसा झालेला आहे. असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला
मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात आपल्या बॅकग्राऊंडमध्ये मी काही इथे जो काही इफेक्ट टाकलेला आहे मध्ये, तिथे हा इफेक्ट संपल्यानंतर आपल्याला लगेच दुसरा इफेक्ट टाकायचा आहे. आपल्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही चेक करू शकतात. यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकत नाही कारण की आपण काइनमास्टरमध्ये आहोत. आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात हा इफेक्ट आहे इथे मागे बॅकग्राऊंडचा इफेक्ट. तो इफेक्ट संपल्यानंतर आपल्याला शुभविवाह ही PNG टाकायची आहे. तर मित्रांनो आपलाच हे ट्युटोरियल झालेलंच आहे. यानंतर तुम्ही आपल्यावरती लोगो देखील ॲड करू शकतात. आता सर्व काही झालेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, म्हणजेच 15 मिनिटात झालेला आहे. यापुढे तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकतात आणि स्टेप बाय स्टेप शिका मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ मी टाकतच असतो. तर मित्रांनो हा इफेक्ट तुम्ही शिकून घ्या आणि यामध्ये प्रामुख्याने आपण बोकन इफेक्ट हा एकदम कडक हा इफेक्ट टाकलेला आहे, त्यामुळे आणखीन अट्रॅक्शन आलं आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मारा, तसेच व्हिडिओला कमेंट केल्याशिवाय राहू नका. नाहीच प्लीज काहीतरी सांगा जेणेकरून मला देखील मोटिवेशन भेटेल. आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो नमस्कार, भेटूया दुसऱ्या लवकरच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.